नमो नमः। प्रवाचिका अहंतया जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा श्रीमान योगी पुस्तकात उद्धृता अस्ति। अस्तु तर्हि कथायाः आरंभं करोमि। महिने उलटत होते. जिजाबाई पहाटे उठत स्नान पूजा अर्चा टोपायला सूर्योदय होई. त्यानंतर स्वयंपाकघरात लक्ष्मीबाईंबरोबर शिधा काढण्यात थोडा वेळ जाई. पोथी वाचन झाल्यावर भोजन, थोडी निद्रा, सायंकाळी पाय मोकळे करायला जात. 1-2 दिवसांनी केव्हा तरी शिवाईच्या दर्शनाला उतरत. देवदर्शनाला त्या पायीच जात. मेळण्यातून जाण्याबद्दल विनंती करूनही जिजाबाईंनी विश्वासरावांचे कधी ऐकले नाही. जिजाबाईंना गडावर येऊन 4 महिने होत आले होते. दुपारच्या वेळी जिजाबाई आपल्या महालात झोपल्या होत्या. खाली जमखान्यावर लक्ष्मीबाई काहीतरी शिवीत होत्या. दासी जिजाबाईंचे पाय रगडीत होती. सहज लक्ष्मीबाईंनी विचारले, राणीसाहेब. लक्ष्मीबाई, असं परक्यासारखं राणीसाहेब वगैरे म्हणत जाऊ नका. आपण बरोबरीच्या जिजा म्हणून म्हणत जा ना. जिव्हाळा आला म्हणून पायरी कशी सुटेल? तुम्ही ऐकणार नाहीच. काय विचारित होता? सांगाल? सांगेन ना. तुम्हाला अप्रूबाईनं काही खावंसं वाटतं का? मी पाहते तुम्ही काय सांगत नाही. जिजाबाई हसल्या. खरं सांगू लक्ष्मीबाई, मला खाण्यापिण्याचे काही डोहाळे नाहीत. वाटायचं घोड्यावरून दौड करावी, तलवार कमरेला लटकवावी, गडाचा गार वारा खूप प्यावा, कड्यावर उभं राहून खालची माळवदं डोळे भरून पाहावीत. नशिबानंच माझे सारे डोहाळे पुरवले. लक्ष्मीबाई हसल्या. त्या शिवणकाम आवरीत उठू लागल्या. जिजाबाई म्हणाल्या, उठता का? आपण विश्रांती घ्या, थोडं झोपा, बरं वाटेल. खरं सांगू, जिजाबाई म्हणाल्या, आताशा मला 2 प्रहरी झोपच येत नाही. ते का? जिजाबाई लाजल्या. पोटाशी हात दाखवीत त्या म्हणाल्या, हा खेळतो आहे ना. लक्ष्मीबाई गडबडीने उठल्या. त्यांना राहवले नाही. गर्भार जिजाऊंचा तेजदार चेहरा कुरवाळून कानशिलांवर बोटे मोडून त्या म्हणाल्या, कुठंतरी तृष्ट लागायची बाई. असं काही सांगत जाऊ नको, झोप जरा, म्हणत लक्ष्मीबाई उठून गेल्या. संध्याकाळी जिजाबाई, लक्ष्मीबाई दासी परिवारासह फिरायला बाहेर पडल्या आणि दारातच सेवक विठू आला. विठू, काय आहे? जिजाऊंनी विचारले. राणी सरकार, आपण टकमककडे फिरायला जाणार. हो, दरखास्त आहे. आपण मावळतीकडे जावं. का? गुन्हेगारास कडेलोट फरमावली आहे. त्याची तामिली आता होत आहे. कोण आहे बिचारा? राणी सरकार, मला माहीत नाही. टकमकच्या साऱ्या वाटा रोखल्यात म्हणून बेअदबी केली. विठू, असाच जा आणि विश्वासरावांना बोलवल्याचं सांग. जी म्हणत विठू निघाला. जेव्हा विश्वासराव आले तेव्हा त्यांच्याबरोबर वयोवृद्ध हनुमंतेही होते. दोघांनी राणीसाहेबांना मुजरे केले. जिजाबाई म्हणाल्या, विश्वासराव, आज कोणाच्याकडे लोटाची तयारी चालवली आहे? कुणी सांगितलं? कळलं आम्हाला, पण ते खरं का? होय राणीसाहेब, खालच्या वडीत काल एकानं चोरी केली. 1 मण धान्य लुटलं, त्यासाठी कडेलोट? राणीसाहेब, हे दुष्काळाचे दिवस. अशा चोऱ्या होऊ लागल्या तर हवालदिल झालेला मुलूक परागंदा व्हायला वेळ लागायचा नाही. सत्ता तुमची, तुमच्या आड येणं आम्हाला उचित नाही. पण विश्वासराव, रयतेला पुरेसं अन्न नाही हा दोष आपल्यावरही येत नाही का? चोरीची का कोणाला हौस असते? आपला काय हुकूम आहे? हुकूम कसला? एक विनंती, आम्ही गडावर असेपर्यंत कुणाचा कडेलोट करू नका. जशी आज्ञा, म्हणून विश्वासराव निघून गेले. हनुमंते म्हणाले, मासाहेब, आपण होतात म्हणून बिचाऱ्याचा जीव वाचला. हे श्रेय आपल्या विठूला. जिजाऊंनी विठूकडे पाहिले. विठू संकोचाने म्हणाला, तसं नाही राणी सरकार. सच बात बोलायची तर त्यांनीच सांगितलं. दुपारी त्याला गडावर आणलं. बिचारा रडत होता. हनुमंते मला म्हणाले की हे राणी सरकारला कुणी सांगेन तर याचा जीव वाचेल. जिजाऊ हसल्या. म्हणाल्या, आणि म्हणून तू सांगितलंस असंच ना? पाहिलंत लक्ष्मीबाई, आमची माणसं कशी डाव खेळतात ती. दोघी हसल्या. जिजाऊ म्हणाल्या, चला हनुमंते काका, फिरून येऊ. तटावरून खालचे जुन्नर दिसत होते. नदीचा पट्टा दिसत होता. तो मुलूक निहाळीत चालत असता मध्येच जिजाऊ थांबल्या. तटाखाली बोट दाखवीत त्या लक्ष्मीबाईंना म्हणाल्या, लक्ष्मीबाई, तो हिरवा ठिपका दिसतो, ती जुन्नर माळाची आंबराई ना? जी. जिजाबाईंनी दीर्घ निश्वास सोडला. माघारी वळून तलावाजवळ येताच त्या तलावागाठी बसल्या. पाठीमागे वाड्याचा सज्जा आकाशात चढल्यासारखा दिसत होता. सूर्यास्ताला सूर्यवंदन करून सारे वाड्याकडे परतले. वाड्याच्या दरवाजाशी एक इसम तीरासारखा समोर आला.
काय होते हे कळायच्या आत त्याने जिजाबाईंच्या पायांवर लोळण घेतली. विठू धावला. त्याने त्या इसमाला उभे केले. वाढलेले केस, खोबणीत गेलेले डोळे, भकास चेहऱ्याचा तो काष्ठवत इसम रडत होता. शब्द फुटत नव्हता. विठू म्हणाला, हाच तो इसम ज्याला कडेलुटाची शिक्षा झाली होती. जिजाबाई म्हणाल्या, परत चोरी करू नको बाबा, देवाचे पाय धर. आणि एवढे बोलून त्या आत गेल्या. महालात विश्वासराव उभे होते. जिजाबाई हसून म्हणाल्या, विश्वासराव, त्या माणसाला सोडलं फार बरं केलं. गरीब बिचारा. आनंदानंही रडत होता. जी, विश्वासराव म्हणाले. विश्वासरावांची गंभीर मुद्रा पाहून जिजाबाईंच्या काळजात जर झाले. त्यांनी विचारले, काय झालं विश्वासराव? राणीसाहेब, खबर तितकी चांगली नाही. सांगा, वेळ लावू नका. राजांनी विजापूरकरांचा मुलूख बळकावून बंडावा केला म्हणून विजापूरकरांनी मुरार जगदेवाला पुण्यावर चाल करून पाठवलं. मुरार जगदेवानं पुणे नगरीची होळी केली. वाडे भस्मसात झाले. एवढंच नव्हे तर त्यानं भर दिवसा पुण्यावर प्रत्यक्ष गाढवाचे नांगर फिरवले. गावाचा मागमूसही त्यानं ठेवला नाही. पुण्याच्या काळजात शहाजी राजांच्या जहागिरीत पहार ठोकून तो मोकळा झाला. आणि स्वारी? जिजाबाई पुटपुटल्या. त्यांच्या घशाला कोरड पडली होती. राजे सुखरूप असल्याची बातमी आली आहे. फलटणच्या बाजूला सध्या राजे आहेत. 2 दिवसांपूर्वीच ही बातमी आली होती. राजांच्या खबरीची वाट पाहत होतो. जिजाबाईंनी घाम टिपला. त्या म्हणाल्या, विश्वासराव, दैव फिरलं त्याला तुम्ही काय करणार? इकडून सुरक्षित राहणं झालं हेच मोठं झालं. वाईटात चांगलं ते हेच. मुजरा करून विश्वासराव गेले आणि जिजाबाईंनी थोपवलेल्या अश्रूंना वाट दिली. लक्ष्मीबाई त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करीत होत्या. बातम्यासुद्धा कधी एकट्या येत नाहीत. जिजाबाई हा आघात सहन करण्यासाठी सिद्ध झाल्या नाहीत. तोच बातमी आली. शहाजी राजांचे चुलत भाऊ खेळोजी भोसले यांच्या पत्नी म्हणजे जिजाबाईंच्या जाऊ नाशिकला गोदावरी स्नानाला गेल्या असता महाबत खानाने त्यांना पळवून नेले. त्या वार्तेने जिजाबाईंच्या जीवाचा तडफडाट झाला. त्या दिवसापासून गडाखाली उतरून देवदर्शनाला जाण्याचेही त्राण त्यांच्या अंगी उरले नाही. विश्वासराव, नारो त्रिमळ, गोमाजी पानसंबळ, हनुमंते वगैरे भोवतालची मंडळी सदैव चिंतातूर दिसू लागली. गोमाजी पानसंबळ हा जिजाऊंच्या बाहेरचा खास माणूस. वडिलकीच्या आधाराने जिजाऊंना सांगणारा तोच. पण त्याचे सुद्धा शब्द जिजाबाईंना रिझवू शकले नाहीत. लक्ष्मीबाई जिजाबाईंचे मन रमवण्यासाठी नित्य नवे मार्ग शोधित होत्या. मनाच्या धीराने जिजाऊंच्या दुःखावर फुंकर घालू पाहणारी ही सारी मंडळी एके दिवशी चुपचाप झाली. काही ना काही कारणाने आजूबाजूला सदैव हसत मुखाने घोटाळणाऱ्या लक्ष्मीबाई नजर चुकवू लागल्या. दासीच्या पावलांना जडपणा आला. अकारण बोलणे लांबवीत राहणारे विश्वासराव, पानसंबळ, हनुमंते ही मंडळी तुटक उत्तरावर भलावण करू लागली. जिजाऊंच्या हे सारे ध्यानी येत होते, पण अर्थ समजत नव्हता. ते सोसणे जिजाबाईंना असह्य झाले. त्यांनी विश्वासरावांना बोलावून घेतले. विश्वासराव, जी राणीसाहेब, आम्ही नुसत्या नात्यानं वा अधिकारानं तुमच्या आश्रयाला आलो नाही. तुम्ही आम्हाला पाठच्या भावासारखे म्हणून आम्ही तुमच्या इथं राहणं मान्य केलं. ते माहीत आहे. मग आमच्यापासून तुम्ही काय लपवून ठेवीत आहात? काही नाही राणीसाहेब, विश्वासराव गडबडीने म्हणाले. कुणी सांगितलं? सांगायला कशाला हवं? गेले 2 दिवस एकजण सरळ बोलत नाही. आम्हाला पाहताच दातखीळ बसते. गैरसमज होतोय राणीसाहेब. विश्वासराव, आम्हीही 4 पावसाळे पाहिलेत, आघात सहन केलेत. मला तुम्ही काही सांगणार नसाल तर या महाली क्षणभरही राहण्याची आमची इच्छा नाही. पण मासाहेब, घाबरू नका. या जिजाऊनं फार सहन केले. काहीही सांगितलं तरी सहन करण्याची ताकद आहे आमची. पण कल्पनेच्या काहुरात जगणं कठीण होत आहे. सांगा मासाहेब, बोला. विश्वासरावांच्या तोंडून हुंदका बाहेर पडला. विश्वासराव, हे हुंदके आवरा. उतावीळ झालेल्या जिजाऊ भिंतीला टेकून उभ्या राहत आज्ञा देत्या झाल्या. बोला. विश्वासरावांनी डोळे टिपले. ते फरकन बोलून गेले. आपले आबासाहेब, लखुजीराव जाधवांचा खून झाला. खून? आबांचा खून? कुणी केला? ताठरलेल्या नजरेने जिजाऊ विश्वासरावांच्याकडे पाहत होत्या. विश्वासरावांना शब्द सुचत नव्हते. ओठांवरून जीभ फिरवीत ते बोलू लागले. दौलताबादेच्या सुलतानाच्या दर्शनासाठी लखुजीराव दरबारी गेले होते. आधी कट शिजला आहे याची त्यांना कल्पना नव्हती. अचलोजी, रघोजी, यशवंतराव या 3 पुत्रांसह ते सुलतानासमोर गेले.
मुजरे केले आणि भर दरबारातून सुलतान उठून गेले. हे सुलतानी वर्तन लखुजीरावांना नवीन होतं. अर्थ कळत नव्हता. तोच बोला विश्वासराव बोला, आता क्षणभरही थांबू नका. आणि तोच तलवारी उपसल्या गेल्या. प्रतिकार करण्याची पुरी संधीही लाभली नाही. नुसत्या जंबियानं प्रतिकार करणार तो केवढा? मासाहेब सुलतानाच्या सेवेत चारी जाधवांची वाट लागली. आईजवळ राहिलेला बहादूरजी तेवढा वाचला. आपले धीर जगदेवराव गडाखाली होते ते वाचले. विश्वासरावांनी मान वर केली. जिजाबाई पुतळ्यासारख्या भिंतीला टेकून उभ्या होत्या. डोळे तसेच तरवटलेले होते. भेसूर हास्य चेहऱ्यावर विलसत होते. विश्वासरावांच्या कानांवर शुष्क शब्द पडत होते. आबा गेले, माझे माहेर संपले. आमच्या पुण्यावरती स्वकीयांनी परकीयांच्यासाठी गाढवाचा नांगर फिरवला. ज्यांच्या दरबारचे आम्ही नोकर, त्यांनी आमच्या मुली पळवाव्यात आणि ज्यांच्या बळावर सुलतानी उभी राहावी, त्याच जाधवरावांची कत्तल सुलतानी दरबारात व्हावी. आणि एकदम जिजाबाई किंचाळल्या, विश्वासराव, या जगात देव आहे का हो? भिंतीला टेकून उभ्या असलेल्या जिजाबाई उभ्या जागी जमिनीकडे ओघळत होत्या. विश्वासरावांनी सावरले तेव्हा जिजाबाई बेशुद्ध झाल्या होत्या. वाड्यात एकच गोंधळ उडाला. मध्यरात्रीच्या सुमारास वाड्यात पुन्हा रडण्याचा हलकल्लोळ उडाला. अधुना प्रथम भागस्य पंचमी कथा. लखुजीरावांच्या खुनाच्या बातमीने खचलेल्या जिजाबाई त्या आघातातून लवकर उठू शकल्या नाहीत. रात्री अपरात्री त्या दचकून जाग्या होत. सारे अंग घामाने डबडबून निघे. घरात चुकून भांड्यांचा आवाज झाला तरी त्यांना कापरा सुटे. सज्जातून दिसणाऱ्या लेण्याद्रीकडे पाहत त्या बसून असत. कुणी बोलायला गेले तर डोळ्यांना पाझर सुटे. बोलणाऱ्याला शब्द सुचत नसत. जिजाबाईंचे मन रमवण्याचे लक्ष्मीबाईंचे सारे प्रयत्न थकले. एक दिवस लक्ष्मीबाई म्हणाल्या, राणीसाहेब, हे चालवलंय काय? जे झालं त्याचं मला वाईट का वाटत नाही? साऱ्यांनाच त्याचं दुःख आहे. आपली काळजी वाटत नाही, पण त्या पोराची वाटते. निदान पोटातल्या बाळाकडे तरी लक्ष द्या. या त्रासाचा परिणाम बाळावर झाल्याखेरीज राहील का? जिजाबाईंचे सारे अंग भीतीने शहारून गेले. पितृवियोगाच्या आघातात त्या मुलाला विसरून गेल्या होत्या. जिजाबाई म्हणाल्या, नका लक्ष्मीबाई, असं बोलू नका. हे पहा पुसले डोळे, पुन्हा मी रडायची नाही. माझं दुःख माझ्याबरोबर, त्याचा भार दुसऱ्याला कशाला? खरं, अगदी शिवाई शपथ, तुम्ही म्हणाल तशी वागेन मी. काळजी करू नका. सुटली त्या दिवसापासून जिजाबाई परत वाड्यात वावरू लागल्या. 9 महिने संपले. लक्ष्मीबाईंना दिवसाला एक गोष्ट सुचत होती. विश्वासरावांनी देवाला अभिषेक चालू ठेवले होते. अनुष्ठानाला ब्राह्मण बसले होते. जाणत्या दासी जिजाऊच्या सेवेला होत्या. अनुभवी चांगल्या हातगुणाच्या सोयीनी व निष्णात वैद्य गडावर हजर होते. बाळंत घरात चुना दिल्याने लखलखीत दिसणाऱ्या भिंतीवर स्वस्तिके काढली होती. छतावर मोत्यांच्या झालरी शोभत होत्या. खोली अंधारी भासू नये म्हणून रौप्य समया तेवत होत्या. ताज्या पाण्याचे सुवर्ण कलश मंचकावर चकाकत होते. वास्तूला बाधा होऊ नये म्हणून सर्वत्र पांढरी मोहरी फेकण्यात आली होती. उंची उदाचा वास आसमंतात तरवळत होता. नवीन जीवाची प्रतीक्षा करण्यात साऱ्या गडाचे जीव गुंतले होते. 2 प्रहरचा सूर्य कल्ला होता. गारवाऱ्याची सुरुवात झाली होती. विश्वासराव, गोमाजी नाईक, वैद्यराज ही सर्व मंडळी सदरेत पान जमवीत बसली होती. पानाला चुना लावीत नाईक विश्वासरावांना म्हणाले, सरकार आज बोलत नाही. काय बोलू गोमाजी पंत? मासाहेबांनी मागे एकाची कडेलोटाची शिक्षा रद्द केली होती, आठवतं? हो, मासाहेबांचं मन हळवंच आहे, ते खरं. पण दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत आहे. तक्रारी येत आहेत. चालू वर्षी जर पाऊस वेळेवर आला नाही तर पुढचं वर्ष कठीणच दिसतं. मी बोलू? शास्त्रीबुवांनी विचारले. बोला ना. मला पुढची वर्ष ठीक दिसत नाहीत. ग्रहांवरून स्पष्ट दुष्काळ दिसतो. चांगलं सांगितलं. ह्या असल्या भविष्यकथनापेक्षा राणीसाहेबांबद्दल काही चांगलं सांगा ना. त्याची काळजी सोडा. मी निश्चिंत आहे, शास्त्री म्हणाले. आजच नाडी पाहिली. फार वेळ लागायचा नाही आता. कोणत्याही क्षणी. वैद्यांनी पुस्ती जोडली. त्याचवेळी सदरेच्या पायऱ्या चढून दासी आली. अदबीने म्हणाली, सरकार, राणीसाहेबांच्या पोटात दुखायला लागले म्हणून आईसाहेबांनी सांगावा सांगितलाय. अंदाज चुकायचा नाही. वैद्यराज पुटपुटले. मीही तेच म्हणत होतो. शास्त्र्यांनी समाधानाचा निश्वास टाकला. सारे गडबडीने उठले. उठून काहीही उपयोग नाही हे ध्यानी आल्यावर पुन्हा सारे बसले.
वेळ मुंगीच्या पावलांनी पुढे सरकत होती. प्रहर उलटले, संध्याकाळ झाली, दिवे लागण्याची वेळ झाली, तरी काही वार्ता आली नाही. उलटणाऱ्या क्षणाबरोबर चिंता वाढत होती. दिसत होती ती सुळणीची, दासींची धावपळ. नारोपंत तर देवीच्या मंदिराकडे केव्हाच गेले होते. दिवे लागण झाली, रात्र वाढत होती. चिंताग्रस्त विश्वासराव सदरेत येरझाऱ्या घालीत होते. पलोते वाऱ्याने फरफरत होते. भिंतीवर सावल्या खेळत होत्या. काय बोलावे हे कोणालाच समजत नव्हते. आणि दासी धावत आली. आनंद चेहऱ्यावर ओसंडत होता. ती म्हणाली, सरकार, मुलगा झाला. विश्वासरावांना आनंद लपवणे कठीण गेले. त्यांनी कमरेचा कसा काढून दासीच्या अंगावर भिरकावला. शास्त्री बुवा घटका पळे मोजीत पुत्र जन्माच्या वेळेची नोंद करण्यात गुंतली. विश्वासराव म्हणाले, देवीची कृपा. विश्वासरावांना एकदम नारोपंत आठवले. त्यांना कळवण्यासाठी विश्वासरावांनी नोकर पाठवून दिला. बाळंतिणीला सुवासिनींनी कडक पाण्याने न्हाऊ घातले. वेदमूर्तींनी बाळाला आशीर्वाद दिले. स्वस्ती वाचन झाले. दासी सुळणींच्या मुखांवर समाधान होते. अमाप मायेने आणि श्रद्धेने त्या जिजाबाईंना जपत होत्या. शास्त्रीबुवांना घेऊन विश्वासराव जिजाबाईंच्याकडे गेले. बाळावरून सुवर्णमोहरांचा सत्कार केला. जिजाऊंना विश्वासराव म्हणाले, राणीसाहेब, शास्त्री आलेत. जिजाऊंनी झोपल्या जागेवरून कष्टाने नमस्कार केला. शास्त्र्यांच्यासाठी मृगाजीन घातले गेले. आशीर्वाद पुटपटत शास्त्री आसनावर बसले. चांदीचा पाट समोर ठेवला गेला. दोन्ही बाजूंना समया प्रज्वलित करण्यात आल्या. शास्त्रांनी पंचांग उघडले. बाळंत घराच्या दाराशी मुलाचे भाकीत ऐकायला सारे आतुरतेने गोळा झाले होते. शब्द श्रवणी पडू लागले. श्री गणेशाय नमः, शुभम भवतु. शास्त्रीबुवांनी बोटे मोजली. घटकापळांचे गणित मांडले. कुंडलीची खरे ग्रह भरू लागले. कुंडली मांडून होताच शास्त्रीबुवांनी जिजाबाईंच्याकडे पाहिले. जिजाबाई म्हणाल्या, शास्त्रीबुवा, संकोच न करता सारं स्पष्टपणे सांगा. या पोराच्या वेळी दिवस गेले आणि घरादाराचा थारा उडाला. कोणाचा मेळ कोणाला राहिला नाही. रक्ताच्या नात्यांनी वैर पत्करलं. जहागिरीवर गाढवाचा नांगर फिरला. आजोबांचं छत्र गमावलं. आज या मितीला या पोराचे वडील शत्रूमागे धावतायत. याचा थोरला भाऊ लहान, त्याचीही या वणवणीतून सुटका नाही. साऱ्या मुलखाची अन्नान्न दशा झालेली आहे आणि परमुलखात परठिकाणी ना माहेरी ना सासरी आज मी याला जन्म देत आहे. पोटात असता ही तऱ्हा. आता याच्या पायगुणानं आणखी काय धिंडवडे निघणार आहेत तेवढं सांगून टाका. ते ऐकून साऱ्यांची मने व्यथित झाली. पण शास्त्रीबुवांच्या चेहऱ्यावरची सुरकुती हलली नाही. हासरा चेहरा गंभीर बनला नाही. ते त्याच स्मित वदनाने म्हणाले, राणीसाहेब, असं अभद्र मनात आणू नका. अशुभाचा मनाला स्पर्शही होऊ देऊ नका. दुर्भाग्य संपलं, भाग्य उजाडलं, प्रत्यक्ष सूर्यपोटी आला आहे. जिजाबाई खिन्नपणाने हसल्या. त्या म्हणाल्या, मुलाची कुंडली मांडताना प्रत्येक शास्त्री हेच म्हणतो. शास्त्री गंभीर झाले. ते निश्चल खणखणीत आवाजात बोलते झाले, राणीसाहेब, अविश्वास धरू नका. आजवर या शास्त्राचं भाकीत खोटं ठरलं नाही. द्रव्यलोभानं नव्हे, पण ज्ञानाच्या अनुभवानं, आत्मविश्वासानं मी हे भाकीत केलं आहे. ते कालत्रयी चुकणार नाही. हे मूल जन्मजन्मांतरीचे पांग फेडेल. राणीसाहेब, पापाचा भार वाढला असता, धरित्री त्रस्त झाली असता, देवकी वसुदेव कंसाच्या बंदीशाळेत असताना श्रीकृष्ण जन्माला आला, हे कृपा करून विसरू नका. आपल्या तोंडात साखर पडो, जिजाबाई समाधानाने म्हणाल्या. त्यांची नजर कुशीतल्या बाळाकडे गेली. मुठी चोकीत ते शांतपणे झोपी गेले होते. अधुना प्रथम भागस्य षष्ठी कथा. जिजाबाई प्रस्तुत झाल्यावर गडावर नवे वारे संचारले होते. शहाजीराजांना हे शुभवर्तमान कळवण्याकरता एक घोडेस्वार तातडीने गडावरून रवाना झाला होता. देवधर्म, पूजा अर्चा, अभिषेक यांची गडावर गर्दी उसळली होती. 5व्या दिवशी बाळंत घरात शस्त्रपूजा केली गेली. नांगरही पूजला गेला. 5व्या, 6व्या आणि 8व्या दिवशी अशाच पूजा झाल्या. लक्ष्मीबाई बारशाची तयारी जोरात करीत होत्या. तातडीने घडवलेले नवीन दागिने, नवी वस्त्रे गडावर आणली जात होती. अंजिरी, जरीबुट्टी, शालूची घडी उघडीत लक्ष्मीबाई म्हणाल्या, राणीसाहेब, हा रंग चांगला आहे नाही? हो, बारशाला हाच ठरवू. लक्ष्मीबाई. जिजाबाईंचा कंठ दाटला. किती करताय तुम्ही? पण आम्ही परके ते परकेच. लक्ष्मीबाई हसत म्हणाल्या, मी केव्हा म्हटलं परकं?
तुम्ही विसरला असाल, पण मी नाही विसरले. बाळाचं भविष्य वर्तवायला शास्त्री आले तर चारचौघात म्हणालात, ना माहेरी ना सासरी. ते मनावर घेऊ नका बाई. सख्ख्या बहिणीनं सुद्धा एवढं केलं नसतं, पण अजूनही वाटतं. काय, बारशाच्या वेळी याच्या घरचं कोणीतरी हवं होतं. सांगा ना सरळ की राजेसाहेब यायला हवेत म्हणून. जिजाबाई लाजल्या. दुसऱ्या दिवशी गडावर एक शाही मेणा येत असल्याची वर्दी आली. विश्वासराव सामोरे गेले. येताना वर्दी घेऊन आले. शहाजीराजांच्या मातोश्री जिजाबाईंच्या सासूबाई उमाबाई साहेब गडावर येत आहेत. वाड्याच्या दरवाजाशी साठीच्या उमाबाई उतरल्या. प्रवासाचा थकवा त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. वाड्यात उमाबाईंनी प्रवेश केला. विश्वासरावांनी मुजरा केला. बाळंत घराच्या आत येताच जिजाबाई पाया पडल्या. लक्ष्मीबाईंनीही वंदन केले. उमाबाई म्हणाल्या, बेटा, बाज सोडून कशाला आलीस? मी नसते का आले? बाळ पाळण्यात झोपला होता. बारक्या नजरेने बाळाला निरखीत त्यावरून सत्का करीत उमाबाई म्हणाल्या, तुझ्याच वळणावर गेलाय हो. बारसं केव्हा? लक्ष्मीबाई म्हणाल्या, उद्याच. कालच राणीसाहेब म्हणत होत्या की बाळाच्या घरचं कोणीतरी हवं म्हणून. वाटणारच पोरीला. जीव चांगला आहे. हो, मुलगा मनात आणशील ते पुरं करणारं असं दिसतंय. आणि एकदम गंभीर होऊन उमाबाई म्हणाल्या, आणि याच्या बापाला कळवलं का? हो. कुठला येतोय तो? घरचं सोडून लष्कराच्या भाकरी भाजीत फिरणार तो. जळलं ते राजे पण. दोघी हसून उमाबाईंचं ऐकत होत्या. थोडा वेळ गेला आणि उमाबाईंनी विचारले, केव्हा उठणार ग हा? जिजाबाईंना हसू आवरणे कठीण गेले. त्या म्हणाल्या, सासूबाई, घ्या ना. उठला म्हणून काय झालं? पुन्हा मांडीवर झोपेल. नको ग, मी थांबेन. झोपमोड कशाला? आणि थोरला कुठं आहे ग? स्वारीबरोबरच. तो एक गाढव आणि लहान पोराला पाठवणारी तू 7 गाढव. अशी पोराची वणवण करतात का? मी असते तर सांगितलं असतं. निश्वास सोडून त्या म्हणाल्या, पण माझं तरी कुठं ऐकतोय तो? उमाबाई बारीक सारीक गोष्टींचा तपास करीत होत्या. उत्तरे द्यायची दोघींना सुचत नव्हती. तेवढ्यात बाळाचे रडणे कानांवर आले. उमाबाई गडबडीने उठल्या. त्यांनी बाळाला उचलले. पटापट मुके घेतले. मांडीवर घेऊन त्या बाळाला उगी करू लागल्या आणि संकटातून सुटका केल्याबद्दल जिजाऊंनी बाळाच्या रडण्याला धन्यवाद दिले. पहाटे गड जागा झाला तो सनई चौघड्यांच्या आवाजाने. वाड्याच्या दारावर तोरणे बांधली होती. दासींनी सडा शिंपून रांगोळ्या भरल्या. पाकगृहासाठी गंगा जमुना टाक्यांचे पाणी उपसले जाऊ लागले. बाळाची जरी कुंची दागिने कपडे पाहून उमाबाईंनी पसंतीची मान डोलावली. शास्त्रांना बोलावून दिवसाची परत खात्री करून घेतली. सूर्योदयापासून गडावर माणसांची वर्दळ सुरू झाली. जुन्नर गावच्या प्रतिष्ठित घरातील स्त्रिया डोली मेण्यांनी गड चढत होत्या. गोरगरीब अन्नाच्या आशेने वर येत होते. उमाबाई सारे कौतुकाने पाहत होत्या. साऱ्यांची जेवणे झाली. साऱ्या जणी पाळणा सजवू लागल्या. बाळाला सजवू लागल्या. गाण्याचे सूर उठू लागले. बारशाची वेळ झाली. जिजाऊंनी उमाबाईंना हळूच विचारले, बाळाचं नाव काय ठेवायचं? तू काय ठरवलंस? शिवाईला नवस बोलले होते. शिवाजी ठेवूया. ठेव, चांगलं आहे. सुवासिनींनी बाळाला जिजाबाईंना ओवाळले. बाळाला लक्ष्मीबाईंनी हातांवर घेतला. गोविंद घ्या, गोपाळ घ्या, दामोदर घ्या झाले. जिजाऊ पाळण्यात वाकल्या. त्या बाळाच्या कानाशी म्हणाल्या, शिवाजी. जिजाऊच्या पाठीवर गोड बुक्क्यांचा वर्षाव झाला. तुताऱ्या चौघड्यांच्या नादात सारा गड भरून गेला. बाळाचे नाव शिवाजी ठेवल्याचे साऱ्या गडाला ठाऊक झाले. वाड्याबाहेर मेणा तयार होता. बाल शिवाजी देवी दर्शनासाठी निघाला. जिजाबाई बाळाला घेऊन मेण्यात बसल्या. लक्ष्मीबाई मेण्याबरोबर दासी परिवारासह चालत होत्या. विश्वासराव, शास्त्री, वैद्यराज, नारोपंत, गोमाजी नाईक ही सारी मंडळी पुढे चालली होती. त्यांच्या पुढे मंगलवाद्ये वाजत होती. देवीसमोर बाळाला ठेवण्यात आले. देवीचा अंगारा बाळाला लावला होता. भटजींनी आशीर्वाद दिले. विश्वासराव अंधार पडायच्या आत गडावर जाण्यासाठी म्हणून गडबड करीत होते. त्याचवेळी जिजाबाईंनी एक मखमली कसा विश्वासरावांच्या हाती दिला. नकळत विश्वासरावांनी विचारले, काय हे? जिजाबाईंचे डोळे भरून आले. त्या म्हणाल्या, आबा गड सोडताना नवस बोलले होते. मुलगा झाला तर त्यांनी देवीवरून 100 मोहरा उतरवून टाकण्यासाठी दिल्या होत्या. नवस बोलणारा निघून गेला. नवस तेवढा मागं राहायला नको. जिजाबाईंना पुढे बोलवेना.
त्यांनी डोळ्यांना पदर लावला. थरथरत्या हातांनी विश्वासरावांनी कसा उघडला. मुठींनी मोहरा भरून घेऊन ते देवीवरून ओवाळून टाकीत होते. बाल शिवाजीच्या उषा पायथ्याशी सुवर्णाचा सडा पडत होता. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मङ्गलं भूयात् शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.